करत येत्या 30 जूनपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। अवकाळी पाऊस, गारपीट आणि उत्पादन घटल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र केवळ कर्जमाफी पुरेशी नसून खरीप हंगाम तोंडावर असताना आता नव्यानं पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। बी बियाणं, खत आणि मशागतीसाठी नवीन कर्ज मिळणं आवश्यक असल्याची भावना शेतकऱ्यांनी आता व्यक्त केलेली आहे। गेल्या मागील वर्षाच्या काळात ज्यांनी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं त्या शेतकऱ्यांची 30 जून पर्यंत या ठिकाणी कर्जमाफी करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने यावेळेस घेतलेला आहे। नेमकं या सरकारने घेतलेल्या या निर्णयाकडे नेमकं शेतकऱ्यांना काय वाटतं आपण त्यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न करूयात। बाबा, काय सांगाल, मागील वर्षाचे जे शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेलं होतं, एकीकडे अतिवृष्टी झाली, नापिकी आली, वादळी वारा पाऊस झाला, ते तुमच्या हातातून असे आलेलं जे पीक होतं ते नास्त नाबूद झालं। तुम्ही जे मागच्या वेळेस जे कर्ज घेतलेलं होतं ते फेडण्याजोगे होतं, तुम्ही फेडू शकत नव्हते। मात्र आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय की 30 जून पर्यंत कर्जमाफी करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। कसं बघता? तर मग आता आमचं तर नुकसान झालेलं आहे। मागचं कर्ज आमच्याने फेडलं गेलेलं नाही आहे बारे। आता नवीन तुम्ही नाही घोषणा केली आहे, ती नवीन भेट्याकरता आमची त्वरित जराशी हे करायची, हालचाल करायची वा तिच्यावर काहीतरी थोडंसं ॲक्शन घ्यायचं आणि आम्हाला ते नवीन करायला पैसा मिळाला पाहिजे। तो नुकसान भरपाई आपलं कर्ज आणखी नवीन फेडणीबद्दल 30 जून पर्यंत जे कर्ज घेतलेलं होतं ते फेडून टाकणारे सरकार, आता पुढे तुम्हाला कर्ज मिळणार आहे। हा बुवा, मग नवीन भेटण्याकरता लवकरच त्यांनी सुरुवात करावी अशी ही आमची विनंती आहे। निश्चितच या ठिकाणी जर बघतोय तर अजून काही तरुण शेतकरी वर्ग आहेत। आता काय सांगेल, 30 जूनला या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे अशी घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली। कसं बघतोय या निर्णयाकडे? घोषणा तर शासनाने केलेली आहे, ही एक आनंदाची बातमी आहे। घोषणा केल्यामुळे आम्हाला एक आनंद मिळाला आहे की जे कर्ज आम्ही फेडू शकलेलं नाही ती घोषणा सरकारने करून टाकलेली आहे आणि नवीन कर्जमाफी झाली आणि नवीन कर्ज मिळेल, ही एक आनंदाची गोष्ट आहे की कारण की आता पेरणीचे दिवस येणार आहे, शेतकऱ्यांकडे आज पैसे सुद्धा नाहीये, त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे की बी बियाणे घेण्यास ती मदत होईल। शेतीच्या कामासाठी मिळणारं जे कर्ज आहे ते तात्काळ मिळण्याचंही तसदी या ठिकाणी सरकारने घ्यावी अशीच या ठिकाणी अपेक्षा शेतकरी वर्गाने बोलताना व्यक्त केलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।